नावे लिहा. उंचीचा विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ते लिहा. उत्तर: हिमालयात उगम पाऊल सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्या पुढील प्रमाणे आहेत: झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. उंचीचा विचार करता या सर्व नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. प्रश्न 5. कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. उत्तर आहे कावेरी, कृष्णा आणि गोदावरी. नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाह मार्गांचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. उत्तर: नर्मदा नदीच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, तर वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. गंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. असलेल्या जलभागांचे निरीक्षण करा. त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. उत्तर: भारताच्या 3 बाजूस पुढील जलभाग आहेत: 1 अरबी समुद्र, 2 बंगालचा उपसागर आणि 3 हिंदी महासागर. अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेस, बंगालचा उपसागर भारताच्या पूर्व दिशेस आणि हिंदी महासागर हा भारताच्या दक्षिण दिशेस आहे. विद्यार्थ्यांनो, आपण नकाशा आणि त्यावर आधारित प्रश्नांद्वारे भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती जाणून घेतली. आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे यांनी नटलेला आहे. भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. आपली सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार